ज्या पार्थानं जेवढं कला कौशल्य तिथं दाखवलं ते कला
मनात एक प्रश्न उभा राहिला. कला कला कौशल्य तू दाखवलंस पण साप कर्णा तू कोण आहेस? कोण तुला तुझा जन्म झाला कोण तुझे आई बाप? हा प्रश्न विचारला तेव्हा माझ्याकडे उत्तर नाही. त्यात वेळी तो धाडगा भीक त्याचे शब्द आठवत आहेत का? अरे कर्णा कला कौशल्य दाखवणारा माझा नरकेशरी सिंह आणि एका जीर्ण पर्ण कुटीवर बसून कर्कश ओरडणारा तू कावळा कुठला? तू होतीस ना त्यावेळी? अरे होती. मग का सांगितलं नाहीस त्यावेळी की कर्णा माझा मुलगा? त्यावेळी कुठे गेला तुझ्या आईचा प्रेम? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी वेशाने उठलेली. तेव्हाच पुढे घडणारा प्रसंग जाणवला केशवाने मला. एक बसलेली उत्तर झालेली. वा, म्हणजे त्यावेळी तू निरुत्तर झाली. राजमाते कर्णाला अपमानात विषद पिलालाय. त्यावेळी तुला मतदान होते म्हणून थांबले का? मला सांग, मी माझं लग्न ठरलं. माझ्या लग्नाचं निमंत्रण कर्णाला पण दिलं होतं नाही का? हो बरे, तू आली होतीस ना. मग तर आज तुला मुलाची आठवण आली. स्वतःच्या लग्नाच्या वेळी त्या मुलाला आशीर्वाद द्यावा. त्या मुलाच्या लग्नाला जावं त्यावेळी तुला आईचं प्रेम कुठे राहिलं? तुला संभ्रम निर्माण झाला त्या गोष्टीचा. अरे कोण अशी या जगात जन्मणारी माझा पिता आहे? अरे प्रत्येक माताच्या वाटतं आपल्या मुलाचं भवितव्य घडवा. तू जर लग्नाच्या पोत्यावर तुझ्या लग्नाचं निमंत्रण ते निमंत्रण पत्रिका मिळाली असतं. मला तू वाटत होतं रे तू भाऊभाईला तोड आशीर्वाद द्यायचा. पण मला त्यावेळी तिथं येता आलं नाही. पण बाळकाला मी चुकले नाही. तू भाऊभाईला आशीर्वाद देण्याची इच्छा असून सुद्धा संधी मिळत नाही. त्याबद्दल मी खूप रडलेले. खूप मला वाईट वाटलं. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्या थंडी मातेला आणि नियतीलाच कळाले. पण बाळकांना आईची माया, ममता, प्रेम, आईचं साथ, सूख, अंगुलीत राड म्हणजे त्या शाबूतून तुला अंगुलीत राड म्हणून पाठवून द्यायला मी नाही विसरलेली. राजमाते ज्या कर्णाला पेर म्हणजे अंगुली प्राण म्हणजे शालू दिला, कर्ण नाही विसरला. तू दिलेला तो आहे या कर्णानं अजूनही राखून ठेवलाय. तो कर्ण नाही तो विसरलाय पण आहे. जगात बंधन तुझ्यासमोर उभी होती म्हणून या कर्णाला तू खूप लुटलास. आजपर्यंत कर्णाला काय मिळालं? मग क्षणिक सुखाच्या लालसेनं ओळखून धरणारा कर्ण नव्हे. असं म्हणू नकोस. जा. यापुढे माझ्याकडून तुझं प्रत्येक मला मागणी आहे. पण यानंतर तुझ्या मनात नाही कधी होऊ देणार. गेली ती वेळ आता. अरे पण तू किती अट्टहास केलास. अरे कबरू पक्षी सोडून जर पांडू पक्षी शिकणार झालं ना तर तिथं तुझं स्वागत
कर्ण अधिकार किंवा संपत्ती धन हे मिळावे यासाठी घटणारा कर्ण नव्हे. मी तुला शब्द दिला. कर्ण हा शब्दाचा बांधील आहे. ज्याला वाचायला पहिल्यांदा केलं त्यापेक्षा यातना भोगत असताना कर्णाला त्याने सहन केलं ना. पण स्वतःचा शब्द मात्र कर्ण कधीच विसरला नाही. तो कर्ण एका क्षणिक सुखासाठी मित्रावर हात कधी येणे नाहीये का? माझ्यापेक्षा मी तुझ्यासमोर सुख बघेन. मला त्या सुखाची गरजच अरे नाही. मित्र, सुखापेक्षाही मोठं सुख उद्या कौरव पांडवांच्या युद्धात यश पांडवाला प्राप्त होणार आहे. नकोय ना. हस्तिनापूरचा राजकिरीट तुझ्या माथ्यावर कसलं सुख आणि ते राजकिरीट तो कुणाला आहे? अगं आजपर्यंत ते शब्दाच्या बाजूला वाहिल्या गेल्या. म्हणून तर म्हणाले ना, आजपर्यंत अपमानाचा विषात विधी लावलाय. ते कसं सहन केलं ना ते करणं जाणतोय. आणि एवढं सहन करून आजपर्यंत जन्माची दया नाही, त्याला आपुलकी नाही. अशाची मला गरजच नाहीये का? एक क्षणही माझ्या नजरेसमोर आला नाही का? नकोय मला हे आईचं प्रेम. हे कोण करतं या तुझ्या पैशाचं? म्हणजे पाहिजे निराशा. नक्की जा. निराशापत्रे ठेवून मी जावं. जावं का लागेल तुला? नकोय आपलं हे प्रेम. कुणाला हवंय आता? ज्यावेळी गरज होती त्या क्षणी काय मिळालंय? मग या क्षणिक सुखासाठी मला नकोय ते प्रेम. सर बाळकांना येते मी. ज्या सुखासाठी कर्ण हातापर्यंत कडा पडला आणि साठी अनेक वेळा टाहो फोडला. कर्णा तुला जन्म देणारी आई स्वतःहून जात आली आहे. आणि हे सुख तर कर्णाला नाही. माझ्या आई मला भेटला सांगा.
आपण या जगाला अमृत आहो म्हणून त्यांना सांगतोय. हे जगातील कर्णांनाही नसतो ऐका. हे आकाश वावरतं पंच महाभूतानो. कर्णपुरी आपली नव्हे. कर्णपुरी तुमच्या नव्हे. कर्ण हा धन्य झाला कर्ण. पण आम्ही काय नाही. ज्या कर्णाला भेटण्यासाठी आली त्या मुलाला आई तर प्रेम दिलं. अरे एवढ्या वर्षांनी तू शांत झाले ते बाळ करणं शांत. तो कर्णाची आई तर माग मागणार आहे. काही देशील का या कर्णाला? अरे देशील का म्हणून नको बोलूस. मागणं या आईचं अधिकारानं माग. आई एकच अरे मागणार. यापूर्वी देण्याची संधी नाही मी मला मिळाली. आईच्या कर्णाला काय हवं माहिती? सांगा तुला काय हवंय. आई आजपर्यंत कर्ण अपमानाच्या काट्यावर झोपला. अपमानाचा सत्कार वेळ बनला तर उद्याच्या गुरुच्या रणभूमीवर सुद्धा कर्ण कायमचा झोपे. आपल्याला सांगत राहू. आईच मला जन्म दिलास, जन्म देईल या कर्णाला दूर केलं. त्या दिवसापासून आईच्या मतीनं मला कुणी जवळ घेतलं नाही. आई अरे मला पण जन्मदिन कर्णाची आई आज भेटायला. आई त्या कर्णाला एक शब्द या तुझ्या मांडीवर झोपवून ठेवलं. निरागताची कधी माझी इच्छा पूर्ण करशील. असं निर्वाणी सर्व मी तुला जन्माला घातला. आदरलं नाही, जन्म नाही. आता एकेकाचाही शब्द गाऊन तू चुकी झोपविला. कारण ते सुख मला नाही मिळालं, कारण जन्मताची पदराई पाहिली आहे. कधीच तुझ्या पदराखाली नाही झोपवलं. बाळ पण काही क्षणी या स्वतःच्या मुलाला त्या पदराखाली घेऊन तुझी इच्छा पूर्ण. आणि ही इच्छा उद्या पूर्ण करण्याची संधी मला मिळेल न मिळेल नाही होतं सांगता येईल. तुझी ही इच्छा मी आपली नाही ठेवणार. ये. आज सुद्धा बोलून गेलेली मी. निजरे निजलई बाळ.
की जन्मून ह्यात गोरखला सौख्य दिलं वाट्या घाटाला थांबाई. कर्णाला आई बाप कोणी आजपर्यंत माहीतच नव्हते. आज कळले. आई मला तू सुख दिलास. तुम्हाला जन्म दिला पण मुलगा म्हणून माझ्या आईला कधीच मी सुख दिलं नाही. पण ते सुख तुझा बाळ दिला. त्या माझ्या कर्तव्यातून निवृत्त होऊन तुला सांगते ना, आई तुला काय हवं ते माग. आई ते तू मागशील ते करणार. आई तू फक्त त्या माझ्या आईची भाव करणार नक्की. माझी इच्छा पूर्ण करणार आहे. मग उद्या होणारे युद्ध गौरव काय बघायचं? त्या युद्धामध्ये पाच जीवन बस दिले. पाळताना असं मला म्हणायचं होतं. आई मागून काय मागितलंस? कर्णा उद्याच्या युद्धात माथे पाच मला. आई तो अपकारीस ते कळलंय. माझ्या फसवणूक केली, माझी फसवणूक केली. फसवणूक केली. कर्णा उद्यामध्ये पाच मला हे शब्द बाहेर पडतात. कर्णाने शब्द दिले. आई वाचवलं असतं कर्णाला. उद्याच्या रणभूमीवर युद्ध हे नक्की झटकायचे युद्ध होणार. पण बाळकांना आज कोणाला शब्द देता उद्या तुला पाप दिला. मला जाणायचं. पण ते पाप कसे केली आहे? पाच तू देणार आहेस, पण ते कसे? मी कौरव पक्षानच लढणार. धर्म भीम नकुल आणि सहदेव हे चार जरी वेळ युद्धाची आली तरी नाही मी त्यांना मारणार. समोर आले तर ते. उद्या खरं युद्ध होणार ते करणार युद्ध होणार. आई समजा उद्याच्या युद्धात तुझ्या अर्जुनाच्या हातून कर्ण मेला. तुझे पाप तुला दिले आहेत. पण समज उलट घडलं. माझ्यातून अर्जुन मारला गेला तर कर्ण तुला शब्द देतोय. जगाचा विचार न करता शब्दाचा विचार न करता तुला दिल्या शब्दासाठी कौरव पक्ष सोडून ठीक आहे. साथ आहे मला. पण उद्या रणभूमीवर येताना ते पातही तुझा आशीर्वाद घेऊन दिला. वंदना दर्शनाला कर्ण तुझ्याकडे नाही आता येऊ शकणार. तो कर्णच्या आईकडे आता आशीर्वाद मागतोय. तो आशीर्वाद घेऊन जा मध्ये. उद्या युद्ध कुठलं माझे पाच पुत्र माझा आशीर्वाद घेऊन युद्ध कुठलं जाणार नाही. त्यावेळी तुला नमस्कार करून आशीर्वाद मिळवण्यासाठी मी इथं नसेल. म्हणून तू आज नतमस्तक झालीस आशीर्वादासाठी. बाळकाला मी तुला काय आशीर्वाद देऊ? बाळकाला आशीर्वाद काय देऊ? पण चिंता आशीर्वादासाठी नतमस्तक झालेस ना? आशीर्वाद देते. युद्ध करते वेळी विचारपूर्वक कर. नक्की बरं वाईट या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तू युद्ध केलं तर तुझी इच्छा पूर्ण कर. तू यशस्वी होशील. माझा आशीर्वाद. रशिक ख्रिश्चन संदीप परब संदीप